Hare Jai Jai Ram, Hare Jai Jai Ram, Hare Jai Ram Krishna, Jai Jai Ram Krishna, Jai Jai Ram Krishna, Jai Jai Ram Krishna, Jai Jai Ram Hare. रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता
म्हणा खुशाल पाटील म्हणा
हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी, हेची माझे सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, संत संगती सदा, गुण गावे न आवडी, हिची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखी घालावी आम्हासी, गुण गायन आवडी, हीच माझी सर्व जोडी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
गा देवा हिची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा गुण गावी न आवडे हिची माझी सर्व जोडी. प्राप्त प्रसंगी प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबराय. वैराग्याचे महामेरू देहू निवासी जगद्गुरु तुकोबराया. आणि तुकोबराय या अभंगामध्ये मागणी मागतात बरं का. हा मागणी प्रकरणातला अभंग आहे. आणि सेवेला आरंभ करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार म्हणजे तो असा. आज बोनेगाव या नगरीमध्ये हरिभक्तपरायण आमचे माधव महाराज दिंडे आमचे आवडते आहेत बरं का ते. आणि यांचा बरंच 4 वर्षापासून चाललेला अठ्ठास. महाराज आमच्या गावात एकतर बार कीर्तन करा. 4 वर्षापासून त्याची खटापट चालू आहे बरं का. पण योगायोग ह्या वर्षी लागला. तरी मी मागच्या बाईत येऊन गेलो. मी तू किती बी काही केलं असते मी काही कीर्तन करणार नाही असंही सांगून गेलो. तरी पण त्यांचा हट, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट आणि राज हट्ट हे 3 हट्ट कोणालाच आवरणारे नाहीत. त्यापैकी एक आमच्या दिंडे महाराजाचा हट्टच होता. म्हणले माऊली काही होऊ जा, कसंही होऊ जा, पण तुम्ही आमच्या गावामध्ये एकतरी कीर्तन करावं ही आमची इच्छा. आणि दरवर्षी आम्ही त्यांच्या घरी नवनाथ ग्रंथाचं निवेदन असतं. आणि ते याही वर्षी सांगते निमित्ताने आणि त्यातल्या त्यात अधिक मास, पुरुषोत्तम मास आणि तिसरा कोणता म्हणतात मलमास. आणि मराठी भाषेमध्ये धोंड्याचा महिना. आता जाईल तिथं धोंडे आहे. मी तर वैतागून गेलो. म्हणलं मला ज्यानं धोंडे खायला बोलले की नाही माझ्या नावाचा एक वावभर पोळ घाला म्हणलं धोंड्यानं. रोज वैतागून गेला की म्हणलं माझ्या नावाचा एक नाही एक हातभर तरी पोळ घालून ठेवा. हा पुरुषोत्तम मास आहे. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये अन्नदान करावं, वस्त्रदान करावं, भूमिदान करावं, अनेक दान करता येते या मासामध्ये. प्रपंचिक काहीही व्यवहार करता येत नाही आणि प्रमार्थिक केल्याशिवाय राहू नये. विठ्ठल असा असलेला हा पुरुषोत्तम मास आहे. आणि या मासामध्ये हरी कीर्तन ठेवलेलं आहे. नवनाथ ग्रंथाच्या सांगते निमित्त आजचा कार्यक्रम कसा आहे, काही नित्य असतो आणि एक नैमित्य असतो. नित्य म्हणजे मंदिरामध्ये हरिपाठ काकडा हा नित्य असतो. आणि आज जे चाललेला आहे तो निमित्य आहे. काय निमित्य आहे? अधिक मासाची सांगता आहे आणि नवनाथ ग्रंथाची सांगता आहे. याच निमित्ताने या महाराजांनी खुशाल पाटलांनी
मी सांगून गेलो, पण खुशाल पाटील म्हणले महाराज आता राहू द्या, त्याची बी कशाला नाराज करता. त्यांच्या मनावर तुम्ही काही करून या, पण कीर्तनच करा म्हणजे. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, मस्तक हे पायावरी मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या, हे चिदान दिगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गावे न आवडी हिची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबराया देवाला मागणी मागतात. कालच्याच एकादशीला आमच्या महाराजांचा याच अभंगावर कीर्तन झालं. त्यांच्या बी लक्षात यावं म्हणून आज तीच अभंग घेतला. बरं हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गोन गाय न आवडे हीच माझी सर्व जोडी. तुकोबराया देवाला दान मागतात. दान अनेक प्रकारचे. साधूचं दान वेगळं आहे, जीवाचं दान वेगळं आहे आणि देवाचं दान वेगळं आहे.
साधूच्या दानाने उद्धार होतो का जीवाच्या दानाने उद्धार होतो का देवाच्या दानाने उद्धार होतो? पण कोणाचं दान श्रेष्ठ आहे? देवाचं. दान कोणाला मागावं? जीवाला दान मागावं का देवाला दान मागावं का साधूला दान मागावं? बरं, देणारा असा कोण आहे? जीवाच्या उद्धारासाठी कोण दान देतो? कोणाचं दान श्रेष्ठ ठरेल? साधूचं दान श्रेष्ठ ठरतो. मग साधूला दान न मागता तुकोबर आहे कुणाला दान मागितलं? अभंगाचं पहिल्याच हेची दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा. तुकोबऱ्या देवाला दान मागतात. तुकोबऱ्या अनेक जन्मापासून देवाची संगती केली. किती जन्मापासून? अनेक जन्मापासून देवाची संगती केली. अनेक जन्मापासून देवाचं भजन केलं. तुकोबऱ्या याचा पहिला अवतार कोणता आहे? प्रल्हादाचा आहे. प्रल्हादाच्या अवतारामध्ये तुकोबऱ्या यांनी फक्त चिंतन केलं. नारायण श्रीमन नारायण नारायण हरी. नुसतं नारायणाचं भजन केलं.
तुकोबराया दुसरा अवतार घेतला अंगदाचा. पहिल्या अवतारामध्ये चिंतन झालं आणि दुसऱ्या अवतारामध्ये सेवा करण्यासाठी दुसरा अवतार घेतला तो अंगदाचा. आणि अंगदाच्या अवतारामध्ये एवढी सेवा केली बसायला वेळच मिळाला नाही. म्हणून तिथं आशा राहिली आणि पुन्हा देवाला बोलण्यासाठी तुकोबरायाने उद्धवाचा अवतार घेतला. उद्धवाचा अवतार घेतल्याच्या नंतर एका मांडीवर भागवत ऐकलं. खूप श्रवण झालं. देवाला मोठे मोठे प्रश्न विचारले आणि ह्या तिन्ही युगाचा आलेला अनुभव सांगण्यासाठी देवाला विनंती केली. काय केली? देवा, चिंतन झालं, सेवा झाली, संवाद झाला, तुझ्या संग बोलणं झालं, पण ह्या 3 युगाचा आलेला जो अनुभव आहे आणि हे सांगण्यासाठी मला एक दान दे. कोणचं दान? कोणतं दान दे? तर तुझ्या नामाचं स्मरण व्हावं आणि तुझ्या नावामध्ये अनेक जन्माच्या पुण्याने मिळालेला हा देह आणि मिळालेल्या ह्या सत्कर्मामध्ये तुझ्या नावाचा काय पडू नये, विसर पडू नये. म्हणून हे गाण्यासाठी, हे जगाला सांगण्यासाठी तुकोबाराया नामदेवरायांनी देवाला विनंती केली. मग नामदेवराय काय केले? सवयुगाचा भक्त नाम सान्निध्यात राहिले. आणि 4थ्या युगामध्ये कीर्तन सांगितलं. आणि कीर्तन सांगित असताना वाळवंटामध्ये एक वाल्या नावाच्या कोळ्याची, म्हणजे तुमच्या गावात राहील कोळी. कोणचा कोळी? वाल्या नावाचा कोळी बरेच दिवस झाली महापात केलेला वाल्या, पण नारदाच्या पादस्पर्शाने काय झाला? तो ऋषी झाला. आणि काय केलं? कोळ्याचे किरते वाडे
कोळियाची कीर्ती वाढविली घन, केली रामायण रामा आधी. आणि त्या वाल्याचा तो वाल्मिक झाला. तर बाबा त्या वाल्याने 100 कोटी काय रचले? अभंग. आणि त्याच वाल्याचा विषय वाळवंटामध्ये चालू होता. आणि ते नामदेवराय ऐकिले. आणि नामदेवरायांनी सुद्धा पण मी बी 100 कोटी अभंग करेन असं देवाच्या पुढे सांगितल्याच्या नंतर, देवा अरे वाल्या एवढा हत्यारी महापातकी असून सुद्धा त्याने तुझे 100 कोटी रचना केली आणि मी बी 100 कोटी अभंग करण्यासाठी हेची दान दे आणि माझा पण सिद्धीला जाऊ दे. द्यायचं असेल तर तुला हेच दान दे. म्हणून हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा तुला जर दान द्यायचं असेल, आता याच सूत्र लागण्यासाठी दुसरं सांगतो. विठ्ठल आजचं कीर्तन जास्त अवघड नाही बरं, सोपं आहे. व कुठेही करायचं नाही, सगळ्याला कळायसारखं करावं लागतं. नाहीतर तुम्ही म्हणसाल महाराज आज आज का बिघडले रे. चांगलं खाऊन सोपं की थोडं वेगळं वाटतं त्याला, पण नाही तसं नाही. भंडाऱ्यात काय बी खावं लागते आहे का नाही. असो काय म्हणला तो माझं मला ध्यान राहील. वैष्णवी पहिलं सूत्र विठ्ठल तो खूप बऱ्या देवाला मागणी मागतात. तुम्हाला दुसरं सूत्र म्हणलं होतं. कोण सांगितलं मला? संदीप. वा वा, असं पाहिजे. ते बी लिंड्याचं होय, कमी नाव विठाला तू खूप बऱ्या अनेक देवाच्या वाऱ्या केल्या. कुणाच्या? पांडुरंगाच्या. एकच दिवस राहायचे घरी बरं का, 2 दिवस. पुन्हा पंढरीची वारी. असे अनेक दिवस गेले. पण तुकोबारायाच्या जिजाबाईला राग आला आणि जिजाबाई सांगू लागले. कोणाला? बाया कुणाला सांगतात? माहेरला सांगणार आणि सासूला बी सांगणार तर नंदालाही सांगणार. कोणाला सांगतात मग? शेजारणीला. नाही नाद, शेजारणीला सांगायचं. घरी कुणाला सांगणार? काय होते की चांगलं सांगले तर घरचे बिघडून जायला. पण शेजारणीला सांगण्याचा लय नाद पहिल्यापासून. पण तुकोबारायाची जिजाबाई शेजारीला सांगू लागली. तुकोबाचे कांता सांगिलो माझा विरा केला पंढरीचे. माझा
जिजाबाई कोणाला सांगू लागली? शेजारणीला सांगू लागले. घाली वेर जार पंढरीच्या. विना कसला म्हणले? कुटका तो विना त्याला दोन तार. घाली वेर जार पंढरीच्या. त्याला त्याची गरज नव्हती. महाराज म्हणू लागले. जिजाबाई म्हणते काय सांगू बाई, अगं 2च रात्र राहते म्हणजे. हो ना, पंढरीला जातो. आला का 2 दिवस राहतो, पुन्हा पंढरीला जातो. घाली वेरजार पंढरीच्या वाऱ्यामध्ये दिवस जातो. काय माझं नशीब असं, माझ्या माई बापे बरे नाही केले. पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. कुटका तो विना विना त्याला 2 तार. जिजाबाई सांगू लागले, माझ्या माईबापानं काहीही बरं केलं नाही आणि कोणाच्या पदरात बांधलंय? भिकाऱ्याच्या. कोणाला सांगू लागले? शेजारण्या का नीट सांगित असतील का? हा, अगं तसल्याला काय करावं? खपू दे कितीकडं, तसं जमना बरं का. तुझंही तसलंच आहे येड. विठ्ठल पूजाला सांगला तुझं येड तसलंच सांग. काय म्हणले? माझ्या दोघी बहिणी नांदती सुखानी. जिजाबाई म्हणते, माझ्या दोघी बहिणी नांदती सुखानी. माझ्या नशिबाचे कैसे करणे. फुटका तो विना विना त्याला 2 तार. माझ्या बहिणी आहेत म्हणली, बिल्डिंग्या बांधल्या, 4 व्हीलर गाडी फिरायला आहे. काकात परस आहे म्हणले. परस का बरस? काय होय होते? आणि त्याच्यात काय काय राहते? बाकी कायच राहते का? पैसे बिशे राहतात कायच नाही त्या झोळीमध्ये. परस. विठ्ठल जिजाबाई सांगू लागली, माझ्या 2 बहिणी आहेत, नांदते सुखाने. माझ्या नशिबाची कैशी करणी. माझ्या पदरात कसलं पडले म्हणले? हे खोडच आहे. आणि तुकोबाराया आले वापस वारीहून. आणि मग जाता जाता हे बाई सांग ते बाई सांग तुकाराम महाराजांना म्हणले. सांगल्यामुळं तुकोबाराया आले आणि तिला सांगू लागले, तुका म्हणे कांते आईशे न बोलावे. शरण धरावी विठोबाचे. अगं येडे, असं कोणाचंही ऐकल्याने संसार होणार नाही. माझ्या पांडुरंगाचं स्मरण कर, माझ्या देवाचं भजन कर, त्याच्यानेच तुझा उद्धार होईल. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे कांते आईशे न बोलावे.
चरण धरावे विठ्ठलाचे, विठोबाचं चरण धर. एवढं करून तुकोबाराया थांबले नाही तर अखंड वारी केली. अखंड वारी करून देवावर इतकं ओझ झालं. कुणाचं? तुकोबारायचं. कुणावर ओझ झालं? देवावर. ज्या ज्या वेळेला देवाकडे तुकोबाराय यायचे आणि देव त्याच्या तोंडाकडे बघायचे. कोणाच्या? तुकोबारायच्या. कशासाठी? काहीतरी मागल. महाराज म्हणतात, पाहण्याची आस पाही मुखाकडे, चिंतिले रोकडे मनोरथ. तुमच्याकडे माणूस आला की काय मागायला आला असेल म्हणून त्याच्या तोंडाकडे पाहतो. देव तुकोबारायकडे पाहायचे आणि तुकोबाराय पायाकडे पाहायचे. कधीच त्याचं तोंड बघितलं, देवाचं तोंड बघितलं नाही बरं का तुकोबारायने. देवाचे काय बघितलं त्याने? पाय बघितले. साधून देवाचं काय बघावं? कुठं ठेवावं? चित्ती तुझे पाय डोळा नाम तुझे वर्णाया गुना. देव तुकोबारायाकडे पाहत होते आणि तुकोबाराया पायाकडे पाहायचे. अनेक जन्माचं देवावर ऋण झालं. ज्या ज्या वेळेला देव तुकोबाराय येतात आणि त्या त्या वेळेला देव म्हणायचे, तुकोबाराया काहीतरी मागा बरं का. ज्या ज्या वेळेला देव म्हणतो त्या त्या वेळेला तुकोबाराय म्हणायची, मला तुला द्यायचंच आहे ना, तर चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. माझ्या चित्तामध्ये तुझे पाय असावं आणि डोळ्यामध्ये तुझं रूप असावं आणि मुखामध्ये अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुणगुण. हेच दे देवा. देवाला मागणी मागत असताना काय मागले? हेची दान देगा देवा तुझा विसर नव्हावा. देवा मला हेच दे. काय रे? तर तुझा विसर होऊ देऊ नको. असं दान दे. तुला द्यायचंच आहे का? देव प्रसन्न झाल्यावर देवाला म्हणतात, काही म्हणसी मागा मागा आणि हेची देगा. हेची म्हणजे कोणचं? दान आहे. दान देणारा कोण आहे? परमात्मा आहे. बर देणारा उदार असावा का कंजूस असावा? दान कोणाला मागावा? कंजूसाला का उदाराला? मग उधार कोण आहे? पहिला उधार कोण आहे?
पहिला उदार देव आहे आणि दुसरा उदार संत. संत उदार उदार संत काय उदार आहे आणि देवही उदार आहे. देव सुद्धा उदार आहे पण उदार होऊन देव दान देतो. पण कोणचं दान देतो? देवाच्या दानाने ब्रह्मसुखाला पात्र होतो का ब्रह्मसुखापासून वंचित होतो? देव काय करतो? भक्ताला ब्रह्मसुखापासून वंचित ठेवतो. का बरं? असं काय कारण आहे? देव काय करतो? अनेक देऊन त्याला गुंतून ठेवतो. कोणाला? ज्ञानाचं दान देतो, ज्ञानात गुंतून ठेवतो आणि त्या ज्ञानाचा त्याला काय येतो? अहंकार येतो. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात अज्ञानाच्या झोंबे कंठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकट नवल अहंकाराची नवल विशेष न लागे अज्ञानाच्या पाठी. अज्ञानाच्या पाठी लागतो का? अज्ञानाचा संबंध आहे का? अज्ञानाचा संबंधच नाही. मुळात काय नाही? मुळात काय नाही? अज्ञान. ज्ञान नाही. अज्ञान. ज्ञान नाही तर मग अज्ञान कसं झालं? शाबास विठ्ठल बरं. ज्ञान कोणाला नाही आणि अज्ञान कोणाला नाही. चला दिंडे महाराज आता तुमच्यावरच कीर्तन होणार आहे. ज्ञान कोणाकडे नाही? साधूकडे ज्ञान आहे का अज्ञान आहे? काय आहे? साधूकडे काय आहे? ज्ञान आहे. नक्की आहे का? आणि जिथे मुळात काय नाही? अज्ञान नाही. ज्ञान कुठे आलं यांनी सांगितलं, बरोबर सांगितलं. त्याचं उत्तर चुकीचं. मुळात काय नाही? अज्ञान नाही. अज्ञानच नाही तर ज्ञान कुठून आलं? याची संगती लागण्यासाठी एक सूत्र सांगतो. भजन करा विठ्ठल. कधी कधी ऐकलेलं आहे बरं का, म्हणून सांगू लागलं. हे महाराज कधी मध्ये येतात इथं म्हणून ते ऐकलेलं असं पक्क ठेवलं. आता बघा, ज्ञान आणि अज्ञान. तुम्हाला याचं सूत्र सांगतो. सूर्याला रात्र माहित आहे का हो? सूर्याला रात्र माहित आहे का? मुळात काय नाही? सूर्यापाशी अंधारच नाही. मग मुळात अंधार नाही, उजेड कुठून आला? जड चालेल धडी व महाराज. सूर्याच्या ठिकाणी काय नाही? अंधार नाही. मग सूर्याला अंधार नाही, सूर्याला उजेड आहे का? मग सूर्याला सूर्य उगवतोय मग खरं आहे का? बाबा हेच कळलं पाहिजे रे विठ्ठल. जसं सूर्याला रात्र माहित नाही तसं साधूला अज्ञान नाही. विठ्ठल. रात्र ही सूर्याला माहित नाही आणि सूर्य उगवतोय त्याला सुद्धा पत्ता नाही. तो स्वयंप्रकाशित आहे. तसं साधूकडे
ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. साधूकडे काय नाही, ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. ज्ञानोबराय सांगतात, अज्ञानाचा परिवर्तो अरे नाही ज्या गावा आणतो, ज्ञानाचा तरी मातो कवन जाणे. अमृत अनुभवामध्ये 7व्या प्रकरणातली ओळी आहे. काय म्हणले, अज्ञानाचा प्रवृत्तो नाही ज्या गावा आणतो, ज्ञानाचा तरी मातो कवन जाणे. अज्ञानाचा प्रवृत्तो, अज्ञान म्हणजे अज्ञान नावाची वस्तूच नाही तर तिथं ज्ञान कुठं नाही ज्या गावा आणतो. मग ज्ञानाचा तरी मातो कवन जाणे. जिथं ज्ञान नाही तर तिथं अज्ञान कुठून आलं. मुळात काय नाही, ज्ञान नाही. मग मुळात रात्र आहे का हो. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. आता काय रात्र आहे का दिवस आहे, रात्र आहे. कुठून आली, कोण्या गाडीने आली, हाल्टिंग ना आली का गोजेगाव गाडीने आली का देगलूर गाडीने आली. रात्र कशी आली बरं, कोण आणलं हिला. बर रात्र आली ठीक आहे, पण उद्या कोण्या गाडीने गेली सकाळी. कोण्या प्लॅटफॉर्मवर लागती, हिचं स्टेशन कुठं आहे, हिचं गाव कुठं आहे, हिचं बस स्टँड कुठं आहे. होय गुरुजी, कोण्या गाडीने आली. आता तुम्ही सांगशाल की नाही आम्ही गाडीने आलाय पण मोटरसायकलवर आलो, असंच की. पण रात्र ती आली ही कुण्या गाडीने आली आणि गेली कुण्या गाडीने. मग जोपर्यंत याचा मेळ बसत नाही तोपर्यंत परमार्थच कळत नाही. विठ्ठल दिंडे महाराजांनी पटरी चेंज केली बरं का. यांनी पटरी चेंज केली म्हणून आमची गाडी दुसऱ्या पटरीवर आली आता. आणि मला ते आवडतील त्यांनी तेच पुढे आणले. मला इथं सांगायचं नव्हतं तुम्ही, उगा आपलं कथा सांगून वरच्यावर जावं म्हणलो, पण त्यांनी काढून दिले ते पंचांगण आहेत. ती पंचांगण करते आमच्याकडे. विठाला सूर्याला काय माहित नाही, रात्रही माहित नाही आणि अंधारही माहित नाही. सूर्य उगवण्याच्या आधी काय जाते, रात्र जाते. रात्र तरी आहे का हो? जाती म्हणाव तर येती कशी, आणि येती म्हणाव तर गुरुजी वेळ बसतो काय. गेली तर कुठे गेली आणि आली तर कशी आली. जाती बी येती बी. जाती तर कशानं जाती, येते तर कशाने येते. तिचा अजून कोणाला पत्ता लागलाय का. पण हाय काही ना. वा काय म्हणले, बोल बोले या बोले, ऐसे घरात घर कुल केले, घरात घर कुल केले. नेनो अंधार न उजळलेला, वासुदेव करी काय म्हणले महाराज. बोल बोलिया
आबोले जागे बाहेर आत निघाले. जागे कुठे आहेत? कोण्या देहात जागे? देह किती आहेत? 4 आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. बाहेरचा कोणचा आहे हो? जागे बाहेर. जो जागे आहे 4 पैकी कोणचा देह आहे? आता कुठे गेला? हा? स्थूल आहे. स्थूल देहाने माणूस जागा आहे आणि सूक्ष्म देहाने झोपलेला आहे. जागी बाहेर हात निजले कैसे घरात घरकुल खेले नेनो अंधारन उझडले गा. अंधारही नाही तिथं. याचं सूत्र तुम्हाला सांगतो, लक्षात यावं म्हणून. ऐकणाऱ्याच्या बी लक्षात राहावं की महाराजांनी काय सांगले. विठ्ठल दिवस मावळलाय बरं का गुरुजी. दिवस मावळलाय. सूर्य काय झालाय? मावळलाय. सूर्य मावळल्यावर अंधार आहे का? अंधार आहे का? सूर्य मावळ्या मावळ्या अंधार नाही. रात्र म्हणाव तर अंधार नाही. प्रकाश म्हणाव तर उजेड नाही. ही कोणची अवस्था आहे? ह्याला अंधार म्हणा का उजेड म्हणा? कोणतं सिद्ध करता येईल? रात्र म्हणाव तर अंधार नाही आणि उजेड म्हणाव तर सूर्य नाही. मग आता दिवस होय की रात्र होय? कोणचं सिद्ध करता येईल? रात्र म्हणाव तर प्रकाश आहे, दिवस म्हणाव तर सूर्य नाही. नेनो अंधार न उझडले गा. अंधारही म्हणता येत नाही आणि उझडही म्हणता येत नाही. सिद्ध काय करता येईल याच्यात? दिवस म्हणाव तर अंधार पडलेला आहे. दिवस म्हणाव तर मावळ आहे. रात्र म्हणाव तर प्रकाश आहे. ही कोणची अवस्था आहे? कोणची अवस्था आहे? अवस्था किती आहे देहाला? 4 आहे. कोणत्या कोणत्या देहाच्या 4 अवस्था? जागृती, स्वप्न, सुसुप्ती. जागृती देहाला अवस्था किती आहे? 4 आहे. तुर्या. वा वा वा. आता तुर्याचं लक्षण काय हो? हेच कळलं पाहिजे बरं का. तुर्या म्हणजे हीच आहे. तुर्याच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर नेनो अंधारन उजडले. तिथे अंधारही नाही, उजडही नाही. सूर्याच्या ठिकाणी रात्रही नाही, दिवसही नाही. सूर्याला रात्र माहीतच नाही तर त्याला प्रकाश पाहण्याचा विषयच नाही. तसा साधूच्या ठिकाणी ज्ञानही नाही, अज्ञान आहे. तुझ्या मूळ स्वरूपाला आणले विठ्ठल. महाराज तुमचा विषय मिटला बरं का. आता दिंडे महाराजांचा इथे काय म्हणलंय? साधूकडे ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. साधू ज्ञानही गात नाही आणि अज्ञानही गात नाही. आणि जो ज्ञान गातो तो अज्ञानात गेल्याशिवाय राहत नाही. आहे का? ज्ञानोबरायांचं वाङ्मय सांगतो. सूर्याशी अंधकारो काही झाला अशी गोचरो तमारी हा डगरू
आलाच की. सूर्याला काय माहित नाही. सूर्याशी अंधकारो. सूर्याला कधीच अंधकार माहीत नाही. काही झाला होता गोचरो. दुसरं प्रकरण पहा अमृत अनुभवाचं. तमारी हात डगरो आलाच की. अंधार नावाचा आरोप आलेला आहे. तसं जीव नावाचा जीवा ब्रह्माला आरोप आलेला आहे. मुळात कोण आहे? जीव आहे का हो? जीव कशाने झालाय? जीव कशाने सिद्ध झालाय? मडका कशाचा आहे? कुंभार दादा कुठे गेले आमचे? अय कुंभार दादा आहे का? मडका कशाचा आहे भाऊ? कुंभाराच्या कल्पनेचं. शाबास, त्याला म्हणतात कुंभार. विठ्ठल विठ्ठल. ते कुंभार कुठल्या माहिती आहे का तुम्हाला? कोल्हापूर जिल्ह्याहून आले. राधानगरी तालुक्यातल्या तुमच्या बाळूमामाच्या गावाच्या शेजारी आहे त्याचं गाव. अवघ्या 7 किलोमीटर गाव आहे त्याचं. ते कुंभार इथला नो म्हणून तर गाडग्याची माहिती आहे त्याला. तुमच्या गावात असला तर माझ्याकडे येईल नाही त्या कोल्हापूरच्या कुंभाराचं सांगू. बाबा रे, गाडग मातीचं नाही. गाडग कशाचं नाही? मातीचं नाही बरं का. माती जरी असली तर मडकं होण्यासाठी माती साकारली का त्या कुंभाराची कल्पना साकारली का मातीचं आपलं आपण गाडगं तयार केली? असं होते का? गाडगं कोणाचं आहे मग? मातीचं आहे का? कुंभाराच्या कल्पनेचं जसं गाडगं आहे तसं ब्रह्माच्या कल्पनेचं जगत आहे. विठ्ठल म्हणून बाबा रे, कोणाचं जगत आहे? कुणाची कल्पना झाली? ब्रह्माची कल्पना झाली म्हणून हे जगत तयार केले. आणि दुसरं एक उदाहरण आहे त्यालाच लागून. मग जीव आहे का ब्रह्म आहे? जीव आहे का ब्रह्म आहे? ब्रह्मच आहे. पण जीव का झालंय? तर जीवाला कल्पना झाली. कशाची कल्पना? अविद्या. कल्पनेने अविद्याने जीव या नावाची उपाधी घेतली. एरवी जीव नाही. हेच कळण्यासाठी या उपाधीतून, या दुःखातून दूर राहण्यासाठी आणि या दुःखाला जाणून देणाऱ्या संतांची संगत घेऊन तो खोबऱ्या देवाला दान मागितलं. देवा, कसं दान दे? हेच दान दे की कधीही ह्या संसाराकडे लक्ष जाऊ नये. दुःख संसारावर लक्ष राहू नये. ज्याचं संसारावर लक्ष आहे त्याचं परमार्थावर लक्ष. महाराज, आम्हाला मरायला पुरसूत नाही हो. कोणाला नाही बरं मराय पुरसूत. महाराज, पडल्या पडल्या डोळा लागते बघा. मरायला पुरसूत नाही म्हणतात. मरायला का पुरसूत लागते? आणि त्याला पुरसूत घेऊन येते का तुम्हाला न्यायला? हा? अरे बाबा, त्याच्या नादात पडू नका. संसार कसा आहे? कल्पनेने झालेला संसार. संसार नावाची काही गोष्ट आहे का हो? बरं, मुळात संसार आहे का? नाही तर मग कशाला बोंबला? मुळात आहे का संसार? पंचदशी विद्यारायण स्वामी म्हणतात, प्रपंचिक झाला होता
हे तव समूळ मिथ्या वार्था, पुढे वहील मागुता कल्पांतीही घडेना. प्रपंच एक झाला होता, हे तर समूळ मिथ्य वार्ता. हे मिथ्य गोष्ट आहे, सत्य गोष्ट नाही. मग सत्य नाही तर मिथ्याच्या कशाला पाठी लागलं? मग आता इथंच कीर्तनात बसते का? कीर्तन सुटल्यावर ह्या सलापूर मिथ्य आहे, सत्य म्हणून भजनच म्हणत बसते का? उग हे ऐकायचं राहते आणि सांगायचं राहते. महाराजांचं कामच आहे सांगायचं, असंच की त्याचं काम सांगायचं आणि आपलं आणि करायचं ते करायचं. कधी सुधारतील मग आता? अरे बाबा हा कर्म नको नाही. प्रपंच नावाची गोष्ट नाही, प्रपंच झालाच नाही आणि प्रपंच होणार सुद्धा नाही. जसं सूर्याला अंधार नाही, तसं प्रपंच नावाची वस्तू नाही. कल्पनेनं प्रपंच झालाय, एरवी प्रपंच नाहीच. संसार सुद्धा नाही. कुणाला नाही? जीवाला नाही का साधूला नाही? साधूला नाही. जसं सूर्याला रात्र माहित नाही तसं साधूला प्रपंच सुद्धा माहित नाही. तो मिथ्य वार्ता. प्रपंच नावाची गोष्ट नाही. प्रपंचात गुंतून पडू आहे का? पण प्रपंचाच्याच नादाला लागली लोक. लागले की नाही? उदार होईल का? एवढा मोठा मनुष्य देह झालाय, याची आठवण आहे का? ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर देही, अरे हे सारा मायाचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. कोणाचा बाजार आहे? कशाचा बाजार भरलाय? बाजार म्हणजे काय होय? माया म्हणजे काय होय? हा, माया सत्य नाही. मग प्रपंच सत्य आहे का? संसार सत्य आहे का? मग संसारात कशाला बोंबवलेले? विठाला सारा मायाचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. हाय का बोल? बघा, किंवा बहीण कुणाचे, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सखे सोयरे. अरे भाऊ नाही, बहीण नाही, कोणी नाही. जन ही सुखाची, अंत हे काळीची, झाल्या भिन शक्ती, सांडोनिया पळती रांढापुरी. काय म्हणले महाराज? ह्या जगामध्ये आपलं कोणी नाही, कोणीच नाही. तो का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुनिया. किंवा तुका म्हणे तुझं नव्हेतील कोणी, आहे का? एका चक्रपाणी कोणीच नाही. तुझं सगळं हे मिथ्य आहे. जसं स्वप्न आहे, स्वप्नातला काय भरलाय? एकाला स्वप्न पडलं म्हणून बासुंदी पुरीच खाऊ लागला, पोट भरून खाला. पण ती बासुंदी चिकट असल्यामुळे ते हाताला लागला. काय तोंड बी खरकट गेलं. मग स्वप्नातून उठलाय, तोंड बी खरकट नाही, भूक बी लागली. आता कसं खाला असेल बाबा हे? काय खाले स्वप्नात? बासुंदी खाली. हात एवढे मोठे भरल्यात, पाणी मिळालं नाही. आणि जागी झाल्यावर बघू लागला तर हात तरी कोरडे आहे, तर भूक किती खाला पोट भरून. कशात?
स्वप्न खरं आहे का मग? जसं स्वप्न खोट आहे तसा प्रपंच सुद्धा खोट आहे. व्यवहार सर्व हा संसार रवी मला माया विरजाल हरिविना काय लटका आहे संसार लटका आहे. मारुती महाराज होत्या कोणते? 3-4 दिन संसार कसा आहे लटकाय आहे. मग संसार लटका आहे का जगत लटका आहे का माया लटकी आहे का ब्रह्म लटकी आहे? बाबा बाबा आणि ब्रह्म संसार आणि माया वा 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 आणि मग तिने खरी आहे का नाही. मग ब्रह्म ब्रह्म खरं आहे. कवा झाले त्याने कवा झाले आता त्याने कवा झाले ब्रह्म आधी झाले का माया आधी झाली कोण आधी झाले बर हा बर मग कोण आधी आहे बरं मग आता भजन करा त्याचं सूत्र लावून देतो विठाला असाच विद्यार्थी पाहिजे मला आणि हे मी कधी मध्ये आल्यामुळे हे झाले बरं का एवढं बोललं नाही हिमतीनं हां हे दुसऱ्या पुढे बोलते आता तुझं सूत्र सांगतो बाळा बघ काय म्हणला तू ब्रह्म आधी आहे बरोबर तुकोबऱ्याचं प्रमाण सांगतो ब्रह्म कधी झालंय असं नाही कळायचं तुम्हाला खाली येतो नवरा कधी झालाय नवरा आता कळलं पती ही स्वाज्ञा मुलाला कधी तुकोबऱ्याचं प्रमाण देतो पती जन्मला माझी मी झाले तयाची नवरी पती जन्मला माझी उदरी मी झाली तयाची नवरी पतिव्रता धर्म पाहू माझा पती कुठे जन्मलाय कोणाच्या उदरा जन्मलाय माझ्या उदरामध्ये कुणाची उत्पत्ती झाली
मालकाची. आता मालक कसा हिच्या पोटाला आला असेल बाबा? पती जन्मला माझी उदरी ज्ञानोबरायचा मी झाली तयाची नवरी. आणि ती उलट सांगते पतिव्रता धर्म पाहू अक्षय पती भोगी जीवदा निर्गुण पती आवडी मज आधी माया पाठी झाली भाज. आधी माया झाली मायकून बायको असं आहे का? तर एवढ्याचं सूत्र सांगणं थोडक्यात सांगतो मी. पती जन्माला माझे उदरी. मग पती ही स्वाज्ञा कधी आली? पहिलं काय होता? रोडपती. नंतर काय झाला? करोडपती. आणि बायको केल्यावर काय झाला? मग बायको पत्नी केल्यावर पती का आधीच पती? पती स्वाज्ञा कधी आली? मग पती कुठं जन्मला? बायकोच्या पोटात पती जन्मला का कुठून आला? अरे तिनं तुझा अंगीकार केली म्हणून पती, नाही तर तू रोडाचाच पती. हा 100 ग्राम मारो तो रस्ता बुला हा रोड पती. मला कुत्र भेनन मी कुत्र्याला असं. हा कोण आहे? रोडपती. रोडपती. पती कधी झाला? तर पत्नीने काय केला? त्याचा अंगीकार केला म्हणून तिचा तो पती झाला. पती कधी झाला? कुणामुळे झाला? तिच्यामुळे झाला का? हा स्वतंत्र झाला? मग आता ब्रह्म कधी झालं? ब्रह्म कधी झालं? अरे मायाचा अंगीकार केलंय म्हणून ब्रह्म आहे. रवी ब्रह्म नाहीच उठलं. ब्रह्म सुद्धा झालेला आहे, माया सुद्धा झालेली. ब्रह्म कसं झाले? तिच्यामुळे घेणं आकाराला आले. एरवी त्याला काय नव्हतं? रूप नाही, नाव नाही त्याशी, रूप नाही त्याशी नाम, रूप नाही त्याशी ठेविले नाव, रूप नाही त्याशी ठेविले नाम, रूप नाही त्याशी ठेविले नाम. लटिकाचे ब्रह्म वारेला, लटिकाचे ब्रह्म वारेला. त्याला रूप होतं का? बर पहिला मालक होता का? होता. मग कुणाचा होता? मालक सिद्ध करण्यासाठी पत्नीची करावं लागते, दाखवावं लागते. तसं ब्रह्म सत्य करण्यासाठी मायाशी करावं लागते. मायासाठी काय झाले? ब्रह्म झाले. एरवी ब्रह्म होतं का? तुकबऱ्याचं प्रमाण नाही, आधी अंती आधी बी नाही. बायको, बरं बायको तुमची लग्नाची आधी आहे का? आहे का? नाही. मग तुमच्या मरताना तरी तुमच्या सोबत येते का? नाही, आधी अवसान येरती. अरे सगळ्याला बडाच्या मागा लागला. म्हणतोय माझी बायको लय माया करते बरं का, मी गेल्याशिवाय पाणी पिणं घ्या 4 भाकरी सांगत सांग. नाही हो माझ्या बायकोचं लय मजा करतो बस. 3 बाऱ्या खाती, 4था ढेकूर देऊन कधी आल्या अजून काही भूक लागली नाही. आमचा जीव चालाय. कशाला जीव चालाय? ताणून बघूया. अरे या लबाडाच्या नादाला कशाला लागल्या? देवाला मिळाली नाही, कुणाला?
काय म्हणले या काळामध्ये मजबाई को लय प्रेम करते. बाबा, लय. देव म्हणतो थोर प्रेमाचा भुकेला आजचे दुष्काळ. देवाला प्रेम करण्यासाठी 16,800 किती होत्या 16,108 बायका होत्या. आणि तेवढ्यापैकी एकीने प्रेम केली नसेल का? आणि तुला एकच आहे का बोंबुलाला? ती बी राधा रुक्मिणी युगायुगाचे होते. त्याला देवाला प्रेम करायला मिळालं नाही येड्या, तुला कधी मिळायचं? देव म्हणतो थोर प्रेमाचा हाची दुष्काळ. प्रेम करणारी या युगामध्ये कोणीही नाही, तर देवावर प्रेम करणारा एकच साधू आहे. वैष्णव म्हणोचया अवघी देवावरी माया. देवावर प्रेम करणारा एकच साधू आहे. आणि तशा साधूच्या संगतीमध्ये माझं आयुष्य जावावं आणि हेच दान असं अभंगाचं दुसरं शरण. गुण गाई
मागता देवा देवा न लगे मुक्ती धन नको मुक्ती नको. आता मुक्त होण्यासाठी तर लोक एवढी खटपट करायला तुकाराम महाराज तर मुक्ती बी नको आणि त्याने मुक्तीची आरी साधी आता कसं करावं. चारी मुक्त्यासाठी जीवाची धडपड आहे आणि तुकाराम महाराज तुमची मुक्तीच नको. काय नको म्हणलं तुकाराम महाराजांनी. मुक्ती नको. बरं मुक्तीने काय होते हो. मुक्तीने काय होईल. मुक्त आहे. काय म्हणले तुमची न लगे मुक्ती नको. तुझी समाधी नको. समाधी तरी मागितले का. समाधीचे सुख सांडावं वाळून आम्हाला ते संजीवन समाधी सुद्धा नको. का बरं त्याच्यात काय म्हणले त्याच्यात खरं रस कशात आहे. गुण आहे का हे नाव ही समाधी. अरे मुक्त होऊन दगडासारखं राहण्यापेक्षा संत संगती दे. संताच्या सानिध्यात संताच्या सानिध्यात काय राहतं. भजन असतं. अकळावा श्रीपती येणे पंते किंवा संत संगतीचे सुख काय सांगू सुख 53 आपण पारिखी 37 हां साधू थोर जाना कलियुगी. कलियुगात कोण थोर आहे. साधू थोर हां आहे. कलियुगात देव थोर आहे का हो. हा? 3-3-98 कलियुगात देव थोर आहे का? किती बदल. देवाकडे काय आहे का. देव कोणाचा उद्धार करेल. 100. देव उद्धार करतो का. उद्धार करणारा कोण आहे. देव आहे का. उद्धार करण्यासाठी कोणाची गरज आहे. साधू संतांची गरज आहे. साधू संतांची गरज आहे का संताला शरण जावं लागतं. कसं जावं लागते संताला शरण. सेवा मनभाव करून. हा मनभाव सेवा करून. मनभावानी म्हणजे कशी. आपलं तन मन अर्पित करा. वा तनु मनो जीवे चरणासी लागावे सर्वता करावे दास्य सकळा. मग अपेक्षित आपुले सांगतील कुशली खुशिले अंतकरण बोधले संकल्पाने. अंतकरणामध्ये संकल्प विकल्प न तयार होतात. ते कोणाच्या संगतीत होतात. असं संताच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर जीवाची जीवदशा जाते आणि जीवदशा गेल्याच्या नंतर भगवंताच्या नामामध्ये विसरच पडत नाही. आणि ज्याच्याने विसर पडत नाही हे दान. हेची दान देवा असं दान दे की कधीच तुझ्या नामाचा विसर पडू नये. असं दान दे. त्या दानाने तुम्हाला काय प्राप्त होईल महाराज. तर गुण गायन आवडी हेची माझी सर्व लोडी. हे तुम्हाला प्राप्त झाल्यावर तुम्ही काय करसाल. त्या स्थितीला गेल्यावर तुम्ही काय करसाल. कयाचा अंगीकार करसाल. न लगे मुक्ती. मुक्ती ही नको. संपत्ती नको. देव संपत्ती देतो ना अडकून टाक. किती जणांना अडकिले. अनेकाला अडकिणारा देव आहे. म्हणून चतुर तो शिरोमणे. एवढा चतुर आहे. तू कोणाला काय देतो कोणाला काय देतो तिथं अडकून ठेवतो. पण जीवाला तेच पाहिजे. जीव काय मागतो. बाळू मामाला एक भंडारा करते. पोराला नोकरी लागू दे. पोरीला पोरग होते. मेरा बाळू मामाला भंडारा. तुझ्यासाठी काय. पोरीसाठी पोरासाठी. तुझ्यासाठी काय.
मागतय ते जीव आहे आणि झिजतय ते साधू आहे. महाराज सांगू लागले की संता संगे देही सदा मुक्त स्थितीत राहिल्याच्या नंतर न लगे मुक्ती धन संपदा संत संगे दी सदा गोण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी. मुक्ती नको, संपत्ती नको, धन नको, काहीच नको, तर काय पाहिजे? संत संग दी सदा. संताच्या संगतीमध्ये रात्र आणि दिवस राहावं. कारण का संत कसे असतात? नवती ते संत जगा माणसासारखे असतात पण माणसासारखे नसतात. दिसायला माणसं असतात पण हसायला संत असतात. संत म्हणजे काय हो? संत कशाला म्हणा? तिथीला संत म्हणा. अजून खाली यायचं असेल तर अलंकार कशाला म्हणा? अलंकार सोन्याला अलंकार कशाचा आहे? सोनं नटलंय का अलंकार नटले का बाई नटली? हा बाई नटली का अलंकार नटलाय का सोनच नटलंय? वैष्णवी काय ग काय नटले? बाई नटली का सोनं नटलंय का अलंकार नटले? नाही जमणार का? बोल काय ऐकू लागले रोज? विठाल अरे बाबा सोनच अलंकार झाले आणि बाईला शोभयमान केले. सोनच अलंकाराची उपाधी घेतली म्हणजे सोनच अलंकार झाले का अलंकार सोनं झाले? तसं ब्रह्मच साधू झाले का साधू ब्रह्म झाले? हे कळलं पाहिजे. हे सूत्र सांगितलं होतं. म्हणून संत संग हे सोनच काय झाले? अलंकार झाले. खुरपच वाकडं तिकडं झाले का लकोंड वाकडं तिकडं झाले? लकोंड वाकडं तिकडं झाले का खुरप झाले? लकोंड वाकडं तिकडं झाले का खुरप झाले? मग खुरपी नारीचं खुरप आहे का लकोंडाचं खुरप आहे? आता कसं कुणाचं खुरप आहे? खुरपी नारीचं खुरप आहे का लकोंडाचं आहे? खुरपी नारीचं काय? खुरपी नारीचं काय? खुरप आहे. आणि तेच खुरप जर गाडी मोडली, कुणी ज्याच्या गाडीची कुणी केली त्याला मिळालं तर त्याची काय? कुणी. बरोबर बरं. तेच खुरप पोराला मिळालं, पाऊस पडला आणि ते खंदायला घेतलं, आता त्याची कुदळ आहे का खुरप आहे? खुरपी नारीचं खुरप आहे. कुणीवाल्याची गाडीवाल्याची कुणी आहे आणि पोराचं कुदळ आहे. कुदळ झालं का हेच वाकडं तिकडं झालं. तसं ब्रह्मच जगत झालं रे बाबा. विठ्ठल साधूच जनरेटर खराब आहे. देवच साधूची उपाधी घेतली. बर्फच पाणीच काय झालंय? बर्फ झालं. बर्फ आहे का मग पाणी आहे? तुमच्या इथे फ्रीज आहे का? फ्रीजला पाणी बाटलीत कशात ठेवायचं? फ्रीजमध्ये ठेवायचं. मग पहिलं पाणी कसं होतं? जाड होतं का? निबर होतं. मग घट्ट का झालं?
हिरीची उपाधी घेतल्यामुळं काय झालं ते घट्ट झालं. तसं ब्रह्म काय केले, साधूची उपाधी घेतले आणि जगाला तत्वज्ञान सांगू लागले. आणि त्याच साधूची संगत तो खोबराय मागता संत संग ही सदा. संतांच्या संगती, संत म्हणजे कोण आहे, देवतेची संत, संततेची देवा. निमित्त त्या निमित्त मात्र वेगळं आहे. अधिष्ठान देवच आहे आणि संत आणि देव वेगळे नाही. जशी आई आणि बायको त्याच्यामध्ये काय केलाय, निमित्तेचा भेद केलाय, तसा देव आणि साधू मध्ये निमित्तेचा भेद आहे. आणि हे तुकोबाराया ओळखून देवाला मागणी मागतात की तुझी मुक्ती नको, तुझी संपत्ती नको, तुझं धन नको, मला काहीच नको, तर काय दे, संत संगे दे सदा. गोन गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी. तुझो पार गावे न आवडी हेची माझी सर्व जोडी. महाराज सांगू लागले, धन नको, मुक्ती नको, संपत्ती नको, तर काय दे, संत संग दे सदा. पण संताच्या संगतीमध्ये असं कोणचं सुख दडलेलं नाही. तर संताच्या संगतीमध्ये असं कोणतं सुख आहे, असं काय आनंद झाला बरं तुम्हाला. आणि संताच्या संगतीमध्ये काय तुम्हाला एवढा आनंद आहे बरं, याच्यासाठी महाराज सांगू लागले, थोडंसं भजन करा. तुम्हाला सूत्र कळा म्हणून सांगतो बरं का. काय, आता दिवाळी येणार आहे पुढे बरं का. आणि दिवाळीला तुमच्याकडे आहे का पद्धत, बाई लेकीला बोलवायची, बहिणी मुली कधी येतात, दिवाळीला. दिवाळीच्या सणाला बहिणीला बोलवले, बहीण आली, 8-10 दिवस राहिली, पुन्हा तिच्या घरून फोन आला. कोणाच्या, बहिणीच्या. मग आईने सांगितलं भाऊ, आणि ताईच्या इकडून फोन आला. आणि आता आपल्याला ताईला काय करावं लागेल, काय करावं लागेल, पाठवावं लागेल. पाठवावं लागेल म्हणजे नेमकं काय करावं लागते, तिला काय करावं लागेल. म्हणजे तुम्हाला बहिणी नाहीत का, आहेत ना, बरं. तर पाठवावं लागेल म्हणल्यावर त्या आईनं सांगितली, भाऊ आणि तुझ्या ताईला कपडे घे, असंच की. तो भाऊ म्हणते बहिणीला, बाई ताई तू माझी बहीण आहेस आणि मी तुझा भाऊ आहे, आपण दोघं एकमेक सख्खे बहीण भाऊ आहोत.
पण तुझे जे कार्ट आहे की नाही, त्या कार्ट्याचा माझा काही संबंध. तू माझी बहीण आहेस, मी तुला किती 15,000ची काय आणि साडी आणि असं. पण ती बहीण म्हणते, भाऊ माझ्या पुढच्या गोळ्याला नाही तर तुझ्या 15,000च्या साडीला का पेटवायचं आहे? हा, कसा देव म्हणतो, काय म्हणतो, माझ्या जर भक्ताचं सेवा केली नाही, चिंतन केलं नाही, त्याचा अनुवाद केला नाही तर तुझ्या काय पाण्याला पेटवायचा का? म्हणजे रोज पाणी खोदत मारत साधूची निंदा करतो. अरे नाही तयावी न भुकेला तुझ्यावर का भुकेला आहे काय? पोषितो जगाशी एकलाचे, उठते तरवर उष्णकाळ मासे, जीवन तयाशी कोण घाले. जीवन त्याला खाणारा देव आहे, म्हणून त्याला पाणी देऊ शकतो. तुझ्यावर भुकेला आहे नाही बाबा. जशी बहीण आई मुलाची स्तुती केल्याच्या नंतर आई प्रसन्न होते, तसं साधूची स्तुती केली, साधूची सेवा केली की देव प्रसन्न होतो. आणि देव प्रसन्न होऊन त्याला वरदान देतो, त्याच्या पाठीमागे राहतो, मागे पुढे उभा आलिया आघात निवारया. जो जसा आईवर मुलावर प्रेम केली की आई प्रसन्न होते, तसं साधूवर प्रेम केलं, साधू कळावर का जीवन. साधू जर नाही भेटला आणि नाही कळाला, किती पोत्या वाचला, किती वाऱ्या करा, काही पदरात नाही. किती पोत्या ऐका, ऐकायला पोती आणि बाया जाते ते वळायला वाटी. पोतीला जाऊन गप्प बसणार, तू वाची करते. कुठे गेली ती म्हणता पोती. काय केली? ऐकायला पोती, वळायला आणि पदरात माती. दुसरं काय? तिची पोती. हा, तसं नाही बाबा. साधूवर प्रेम करा, साधूच्या शब्दावर विश्वास ठेवा, तरच उद्धार होणार आहे. आणि याच्यासाठीच तुकोबाऱ्याने साधूची संगत मागितली. संत संग देई सदा, कोण गाई न आवडे, याची माझे सर्व जोडे. तुका म्हणे गर्भवाशी, घालावे अमाशी, कोण गाई न आवडे, याची माझी सर्व जोडी. 1000 वेळा मी काय घेईन, गर्भवास घेईन. मुनी मुक्त झाले घेणे गर्भवासा, ऋषी मुनी मुक्त झाले गर्भवासाला भेऊन, पण दगडासारखे राहिले. त्याला ही सुख आहे का? वैकुंठी तो आजी काऊस अमरावती किंवा स्वर्गीचे अमर इच्छित होती देव, व्हावा जन्मा नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनियाने आनंद गाव गीती. उमरतो लोकांमध्ये विशेष ह्या जन्माला आलो म्हणून 1000 वेळा मी जन्मच गेले खुशाल. तुका म्हणे गर्भ वसे, सुखी घालावे अमासे. का बरं? दुःख किती भोगायला तयार आहे, पण तुझ्या नावाचा विसर होऊ दे नको. मी कितीही जन्म घेईन, कितीही दुःख भोगन, पण तुझं नाम स्मरण माझ्या वाचेला राव. कोण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर गर्भ